हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि नेमकं श्रावण महिना पण हा गुरुवारी स्टार्टिंग झालेला आहे आपला महाराष्ट्रीयनवाल्यांचा. बिहारी लोकांचा ऑलरेडी चालू झालेलाच आहे. त्यांचा दुसरा ना आपला त्यांचा तिसरा ना आपला पहिला असं श्रावण सोमवार येते. सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या श्रावण महिन्यात पूर्ण हो हीच मी महादेवाला प्रार्थना करते. आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आपला ब्लॉग आज असा आहे की आपण पुन्हा रिटर्न जातो आहे मागं, कारण श्रावण महिन्यामध्ये ते नाव पण नाही घ्यावा तरी आपण घेतो आहे. तर जो शेवटचा महिना होता आपल्या श्रावण महिन्याच्या अगोदरचा जो आखाड, तर आखाड पार्टी सगळ्यांची अशी जोरदार झाली आणि म्हणतात ना जे खरे आहेत त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो आणि जे खोटे आहे त्यांचा आवाज कुठेतरी वर चढला जातो. आणि न्याय काही कुणालाही सत्याला न्याय लवकर मिळत नाही, हे मी माझ्यावरून उदाहरण घेतलेलं आहे. कारण मी पण आता माझी कोर्टात केस वगैरे चालू आहे, सगळ्या गोष्टी कोर्टात चालू आहे आणि कोर्ट काहीच करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण त्याला वेळ लागतो, त्याला हे लागतं, त्याला ते लागतं. त्यामुळं असं कोर्ट पण माझं आता आहे ना, म्हणतात ना न्यायावर विश्वास तर आहेच आहे, पण एवढंच की न्याय मला लेट भेटणार आहे. तर तुम्ही म्हणता ताई असं काय म्हणते, तर खरी सुरुवात आपली ब्लॉगला आता होती आहे. कारण आखाड महिना चालू होता आणि जे आपलं आता माझी जी लाईफ स्टोरी यूट्यूबला चालू आहे, त्या यूट्यूबला लाईफ स्टोरीविषयी मी का सांगते, कारण याला कुणीतरी बळी पडू नका, नाही तर कुणाच तरी चांगल्या संसाराचं वाटव करू नका. नाही तर तुम्ही रिलेशनमध्ये राहता, त्याच्या मागं पण मुलं असतात किंवा बायको असते किंवा त्याला एक पूर्ण परिवार असतो. तर तुम्ही कुणाच्या संसाराचं वाटव करून तुमचं काय भलं होणार आहे? तर तुम्ही मज्जा हाऊस मज्जा करणार आहे, नंतरच्या ज्या लास्ट चॅनल तुम्हाला ते भोगावे लागतं ते. आणि कर्म कुणालाही चुकले नाही, कर्म तुम्हाला खालीच फेडायचे ते, एवढं सगळ्यांनी फक्त लक्षात ठेवा. तर माझ्या ह्या ज्या व्हिडिओमधून मी एकच सांगणार आहे आज, की आखाड महिना चालू आहे आणि माझा नवरा म्हणजेच फौजी सोमनाथ एकनाथ दरगुडे चिंचोशीचा आहे आणि त्याच्या संग जी XYZ राहती कुत्री, तिला म्हणतात मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हणले होते मी, ती वेश्यावालीची शेवटी ती धंद्यावालीच म्हणावं लागेल. की तिने आज नवरा सोडला, 2 मुलं लोकांच्या नवरा संग घेऊन राहते, मुंबईच्या मुलासंग 4 वर्ष राहिली त्याच्या संग लग्न करायचं म्हणून. तर तिला सोमनाथ एकनाथ दरगुडे फौजी मिळाला, तिच्या सगळ्या आकांक्षा शारीरिकवर सगळं त्याच्याकडून तिला सुख मिळायला लागलं, म्हणून तिचा तडफडा व्हायला लागला. मग शेवटी तिने त्याचा संसार तोडला, तिने तिच्या जवळ घेतला. तर तुम्ही माझा हे काय बोलत चालली कळत नाही, पण मी आता तुम्हाला स्पष्ट सांगते की आता गेले 5.5 वर्ष झाले माझा नवरा तिच्या संग राहतोय आणि राहतोय वरतीला घेऊन हिंडतोय सगळीकडं. निलिशा सहसाने म्हणजे नेटके राहणार अहिल्यानगरची ती, आणि ती पण मला धमकी देते नाही का. मला काय म्हणायचे, तुम्ही माणूस तिथून एकच आहे, हे जात पात हे आम्ही नाही पाडले, आम्हीच पाडलेले, हे काही देवाने नाही पाडले. रक्त तुम्हाला लागलं तर तुम्ही कुणाचे रक्त वापरता, तेव्हा का नाही तुम्ही जातपात बघत, मला एवढंच म्हणायचे. तर जेव्हा मी निलिशाला म्हणले होते तू माझ्या संसाराचं वाटव करते, तुला काय मिळतं, ती म्हणते मी तुझ्या संसार थोडी वाटव करते, तुझा नवरा मी माझा नवरा मानते, तो मला बायको मानते वगैरे वगैरे भरपूर काय काय बोलली होती तेव्हा. आणि नंतर मी जेव्हा तिला बोलायला गेले तेव्हा तिने माझ्या नवऱ्याने मला एकच म्हणजे सोमनाथ दरगुडे आणि तिने म्हणजे निलिशा ससानेनी नेटकेनी मला तिने एक धमकी दिली की मी तुझी ऑट्रॉसिटी दाखल करीन. म्हणजे तुम्ही नवरा घेऊन राहताय माझ्या संसार वाटव केले तू, आणि वर माझा नवरा तुझ्या पदरामागं लपवतोय आणि माझी ऑट्रॉसिटी दाखल करणार का? मी तुम्हाला काही बोलले पण नाही तरी पण का? अशी निलिशा ससाने नेटके कुठेही काही वापर करून लोकांच्या संसाराचं वाटव करते आणि माझा नवरा तिच्या पदराच्या मागं लपतोय. म्हणजे हा नामर्द म्हणावं लागेल की तो एका बाईच्या पदरामागं लपतोय. आणि चला ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या. आता तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये सांगितलं, माझा धीर तर माझा पक्का ढसणारा, तो म्हणतात ना एक भाऊ बापाच्या समान सासऱ्याच्या समान असतो धीर, तो तर पक्का नीच निघाला. त्याची सासवाडी कुठली लोणीची, त्याची बायको तर घारडवायची पक्की नागिनच ती, पण अशी ढसून माझ्या संसाराचं तिने एक वाटव केलं. आता हे धीर जाव माझा नवरा ती सगळी एकत्र हिंडत आहेत. आणि आता SK मध्ये पण माझ्या नवऱ्याने आणि त्या निलिशा ससानेनी बोळमध्ये म्हणून SK हॉटेल म्हणून आहे, तिथं त्यांनी आखाड चांगला साजरा केला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कोर्टात केस चालू आहे आणि न्याय तर आपल्याला तिथून लवकर भेटत नाही आहे.
मग कशा विश्वास ठेवायचा आपण? मासल्या नीच माणसांना सोडून दिलेला सगळ्यांसाठी योग्य उत्तम मी पर्याय शोधलाय की सोमनाथ दरगुडेला डिवोर्स तर देणार नाही मी. कारण काय येऊ द्या, कारण मी लग्न केलंय आणि जी तुम्ही माणसाने ताई तुला डिवोर्स पण द्यायचा नाही, मग त्याची बदनामी काय करते? त्याची बदनामी एकच करायची आहे की आज मी पण एक लेडीज आहे, मी पण पुन्हा स्त्री लेकरू होते आहे आणि मी पण आज सगळं घरदार सोडून त्याच्या संग लग्न केलं होतं. माझ्या बाप्पांनी मला सोनं नाणं घातलं, 3,000 लोकांच्यात लग्न करून दिलं, मोठं लग्न केलं. हा एक फौजी होता, याची लायकी काय आहे? मग हा ड्युटी करून फायदा काय? हा सेवेचं देशाचं रक्षण करतोय ना, मग देशाचं रक्षण करता करता हा बायका पण झोपवतो का? तर त्याचा आखाड म्हणजे नाही का एकदम जंगी पार्टी झाली. आणि त्या दिवशी नेमकी SK मध्ये कोण ना कोणतरी असतं आपल्याला पण सांगणार त्याच्याविषयी, हा कुठं असतो, काय असतो, काय करतो. पण शक्यतो मी याचा विचारच सोडून दिलेला आहे, कारण हा नेचे हा पूर्ण खराब झालेला माणूस आहे. याचे जे विचार आहेत ते पुक्के मंद झालेले. आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे, तू एक फौजी आहे, तुझी लालच कुठपर्यंत आहे मला पण माहिती आहे. तुझं भागलं की तू सोडून देत असतो, त्यामुळे विषयच नाही आहे. एवढंच की निलिशाने काय केलं काय नाही तुझ्या बाबतीत मला काहीच माहीत नाही आहे. पण एवढी चांगली गोष्ट आहे की तू गेले 6 वर्ष झाले तिच्या संग राहतोय आता, चांगली गोष्ट आहे. मग तू दुसऱ्यांना का तडफडितो? आज तुझी 2 लेकरं मी सांभाळते, माझ्या आई बाप्पाच्या दारात तुझी लेकरं लोकांच्या दारात तुकडं तोडतात आहे, मी लोकांच्या दारात आहे. तर त्याच्यातून तू काय सिद्ध केलं? आणि SKला येऊन तू जेवण करत असन, तुला काय नगरला काही जेवण भेटलं नाही का रे भिकारिया? बहूळमध्ये आलं तू मटण खायला आणि तू तो गळ्यात माळ घातली आहे आणि तू तर SKमध्ये मटण खाते, लोकाला दाखवते मी माळ घातली, मी माळ घातली. अरे दलिंद्र, या त्या माळाचा तरी अपमान नको करू रे सोमनाथ दरगुडे. आणि लोकाला काय सांगितलं मी माळ घातली, मी दारू पित नाही. आणि SKला तर प्युअर नॉनव्हेज आहे, SKला तर फक्त नॉनव्हेज मिळतं आणि तू तर आखाड स्पेशल होता तिथं. आणि त्या टवळीला घेऊन जेवायला आलं. अरे तिचं वय काय, तुझं वय काय? तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी तरी बारीक करायची ती भिकाऱ्या तू. तर मला यूट्यूब फॅमिली एकच सांगायचे, तुम्ही म्हणता ताई तू त्याच्याविषयी काय एवढं बोलती नाही का, तू एवढा नीच आहे. तर तो नीच आहेच आहे, पण असं ना काही काही गोष्टी अशा असतात की ते आयुष्यात कधी विसरण्याच्या पलीकडे असतात. कारण जो मला त्यांनी त्रास दिला आहे, मला मारहाण केली, माझी केस उपटलेत कॅरी बॅग भरून, माझी केस आहे त्याचं पण मी मेडिकल केलेलं आहे आणि 2 लेकरं काढून ठेवल्यात, त्यांचं तुला संगोपन करता येत नाही आहे आणि कोर्टात केस चालू असताना तू बाई संग राहतोय. म्हणजे किती निर्दयी दुर्दैवी म्हणावं लागेल तुला. आणि यूट्यूब फॅमिली एक मला असं कळलं, तो बौळमध्येच शेपिंपळगाव का मोहितेवाडी म्हणून एक गाव आहे, तिथं तो एका मुलीपाशी, मुलगी तर नाही ती मुलाची आई आहे, तिला म्हणला, तिच्यापाशी पण घेऊन गेला होता बरं का हिला. आणि तिला म्हणला की काय की मोनीला मी लय मारलेलं आहे, मोनीला मी दगडाने मारले, काठीने मारले, ती काय लई दिवसाची सोबती नाही आहे, तिचं हे दुखणार ते दुखणार आणि ती फडफडून मारणार. मी काय तुला काय मासा दिसले का रे सोम्या? तुला मी मासा दिसले का पाण्यातून बाहेर काढला तडफडून मारणारा? मी कवर जगन माहिती का? मी जोर माझ्या मुलांचं चांगलं करत नाही ना, जोर माझी मुलं मी पाया उभी करत नाही ना, तोवर मी मरत नसते बाळा, हे ध्यानात ठेव. आणि तुला बिकार आहे, जेव्हा मी मरण ना तेव्हा तुला दारात कुणी मला कुत्र उभं नाही करणार, ध्यानात ठेव. तुला कळलं का? तुला माझं थोबड तर बघायला नाहीच भेटणार. आणि माझी मुलं आहे ना, मुलं तू जसं बायकांवर उडतो ना, माझी पोरं एक दिवस आहे ना तुला दाखवून देतील की सोमनाथ दरगुडेची मुलं काय चीज आहे. कळलं का? तुला काय, तू झालाय धंदा करणारा, बाकी काहीच विषय नाही आहे. आणि हा गावात पण हॉटेल आहे एक चिंचोशी गावात, तिथे ह्या बाईला घेऊन गेलं होतं. आणि त्या बाईला काय म्हणला, ती बाई काय म्हणली की बाबा सोमा तुझी बायको एवढी जाड झाली आणि पोरं कुठे? तर ह्या छिन्नाल रांडणी काय सांगू, ह्या निलिशा ससानीने पोरं आईवडिलांकडे ठेवल्यात, कारण आम्हाला इकडे तिकडे जायला लागतं म्हणून. अगं छिन्नाल ससाने, तू लोकांची काढून सोमेकाली सांभाळायला, मी सोमेची सांभाळती आहे आणि माझी जागा तू किती वय ग गावात जाऊन? लोकांनी मला म्हणावं का अगं तुझा दीर आला होता, त्याची बायको सोबत होती. मग मी माया सोम्याचा फोटो दाखवला त्यांना, तर ते काय म्हणले अगं हा तर सोम्या, हा चालतं बायकोला घेऊन. अहो म्हणलं ती छिन्नाले रांडी, ती धंद्यावाली ठेवलेली, मी लग्नाची बायको आहे. मला म्हणतात अगं मला वाटलं तूच मोठी आहे आणि तो बारीक आहे.
म्हणजे अरे सोमे तू गावात पण लोकांना सांगत होती ती तुझी बायको आहे मोनिका म्हणून का? अरे भिकारी तिला माझ्या नकाची सर आहे का? तिचं डॅंडळ कुठं चाललंय, तिचं थोबड बघण्यासारखं काय, तिचं वय 45, माझं वय 31. अरे लोकांना फसवताना नको फसवत जाऊ की ती मोनिका हिंगे म्हणून भिकारी या. हं? मी आहे मोनिका आहे, माझं नाव मोनिका. आणि भिकारी त्या निलिशा ससानीला सांगतो का ती मोनिका आहे का तिला नक्काची सर भिकारी आहे. माझं नाव घेऊन कुठं नको तिला उद्धारत जाऊ आणि नको तिला माझ्या नावाने कुठं उभं करू. कळलं का? तुझी अवकात मीच दाखवून देते लवकरच तुला. आणि यूट्यूब फॅमिली तुम्हाला माझं कोर्टात काय विषय चाललाय काय नाही ते खरं ऐकायचं असेल तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी सगळं सविस्तर सांगणार आहे. आपण प्रोसेस काय काय केली आहे, काय काय नाही. सोमनाथ दुर्गुडेनी काय काय खोटं नाटक कोर्टात लिहून दिले ते पण आपण पुराव्याने सिद्ध करून दाखवणार आहे. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला उद्याचा ब्लॉग कशा संदर्भात पाहिजे काय पाहिजे नक्की मला सगळ्यांनी मेसेज करा. आणि खरंच नीच माणसांवर विश्वास ठेवू नका. आपले ते आपलेच असतात. आणि ज्या मुलींना खरंच सासरी छेड होत असेल त्यांनी खरंच आईबापाकडे निघून जा. आयुष्य परत परत नाही आहे. कारण एकदा आपण मेलो ना, मेल्यानंतर ह्या भिकारड्यांना काहीच फरक पडत नाही. सासरच्या लोकांना माझी सासू मरून गेली, सासरा मरून गेला, जावनी माझ्या आयुष्यात वाटव गेलं, दिराने माझ्या आयुष्यात वाटव गेलं, त्याला पण 2 पुरीने कार्टे, त्याच्या पण पुरींचं कुठंतरी वाटव होईल. तेव्हा त्याला कळून की लोकांच्या पुरींचं वाटव गेलं काय होतं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.